आज आहे 1 मे, त्याच्यामुळं सुट्टी होती आणि थोडंसं निवांत चालू होतं काम. कामाला जरी सुट्टी असली तरी आहे ना, घरच्या कामांना कधी सुट्टी नसती. असं चला, पहिल्यांदा मी देवपूजा उरकून घेतली आणि नंतर ना बाहेर रांगोळी ती काढून घेतली. नाश्त्याला पोहे केले बघा मस्तपैकी असे, आणि नाश्ता करून घेतला. पण नाश्ता झाला, आता दुपारचं जेवणासाठी काय आहे. मग त्याच्यासाठी मी गवारीची शेंग होती घरात, त्याच्यामुळे गवारीची शेंग केली, छान अशी तेलावर परतून घेतली बघा. आणि परतून घेतल्यानंतर कांदा टोमॅटो टाकून आपली फोडणी केली. फोडणी करून आपलं छान असं शिजू दिली. तोपर्यंत इकडं मी कांद्याची चटणी करायला घेतली. मला ही कांद्याची चटणी खूप म्हणजे खूप आवडती. दररोज जरी दिली तरी मला कंटाळा येणार नाही, इतकी छान होते ते चटणी. त्याच्यासाठी मी कांदा चिरून घेतला आणि 4-5 हिरव्या मिरच्या आणि लसूण आणि जिरे एवढंच टाकायचं आहे, बाकीचं काहीच नाही टाकायचं. आणि ते छानपैकी असं मस्तपैकी मी खलबत्त्यात काढून घेतलं आहे बघा. मिक्सरला काहीच नाही, ते पण ओबडधोबड काढायचं. ओबडधोबड काढून झालं की त्याच्यात आपण शेंगदाण्याचा कुट्टा मिक्स करू केलता मी, त्याच्यामुळं खूप छान झाली ती बघा. ही अशी चटणी तुम्ही करून पहा, खूप म्हणजे खूप चव लागते. भाजीला काही नसेल ना तर ही चटणी करायची. मला तरी खूप म्हणजे खूपच आवडते. त्याच्यामुळं मी गवारची शेंग केली आणि ही चटणी केली, कांद्याची चटणी केली आणि त्याच्याबरोबर भाकरी केल्या. झालं माझा स्वयंपाक पण झाला. आणि आज दुपार असा माझा दिवस होता बघा, आज दुपारपर्यंत. त्याच्यामुळं भाज्या ते सगळं करून झालं, स्वयंपाक पण झाला. आता जेवण